दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आदरणीय बेताळे मॅडम यांच्या हस्ते आणि विद्यानिकेतन प्राथमिकचे मुख्याध्यापक आदरणीय मटकुमार सर यांच्या हस्ते नुकतं ध्वजारोहण उपस्थित सर्व विचारमंच माझे सर्व सहकारीगण आणि आपण सर्व विद्यार्थी आताच एक दोन बालवक्त्यांनी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आपल्या समोर विचार मांडले। तेच विचार थोडंसं गीताच्या माध्यमातून भजनाच्या माध्यमातून पदांतराच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करण्याचा मी प्रयत्न करतो। मुक्तीसाठी मराठवाडा रडला दाय दाय, मुक्तीसाठी मराठवाडा रडला दाय दाय, मराठवाड्याची आमच्या व्यथा सांगू काय, मराठवाड्याची आमच्या कथा सांगू काय। 15 ऑगस्ट 47 ला स्वतंत्र हा देश, मराठवाड्याला होता त्या निजामाचा पाश। 15 ऑगस्ट 1947 म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन। कित्येक सैनिकांच्या बलिदानाने, कित्येक क्रांतिकारकांच्या बलिदानाने, कित्येक वीर मातांच्या पुत्रांच्या बलिदानाने, कित्येक सौभाग्यवंतीच्या कुंकवाच्या बलिदानाने तो 150 वर्षाचा पारतंत्र्याचा वटवृक्ष कोसळला आणि आपण स्वतंत्र झालो। परंतु त्या इंग्रजांनी जाता जाता ज्या काही पाऊलखुणा ठेवल्या त्यामुळेच हा हैदराबाद मुक्ती संग्राम घडला। भारतामध्ये जे एकूण 565 संस्थान होते त्या 565 पैकी 562 संस्थानांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला। परंतु काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद ही जे 3 संस्थान होते या 3 संस्थानांनी भारतामध्ये विलीन होण्यास नकार दिला आणि त्यातूनच हा हैदराबाद म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम घडला। 15 ऑगस्ट 47 ला स्वतंत्र हा देश, मराठवाड्याला होता त्या निजामाचा पास। निजामशाहीचा हा 7वा निजाम मीर उस्मान अली खान याविषयी वर्णन करताना राजा मीर उस्मान अली खान धर्मांगता होती अंगी ठासून, मने क्रूरपणे हसून, करीन मी भारत मुसलमान, करीन मी भारत मुसलमान। राजा मीर उस्मान अली खान हा धर्मांध होता, धर्मवेडा होता। त्याचं एकच लक्ष होतं की भारतामध्ये इस्लाम धर्माची स्थापना करायची, इस्लाम धर्माचा प्रचार करायचा आणि कदाचित त्याचे सत्यही असेल। कारण आजकाल सुद्धा आपण पाहतो की किसी को धर्म प्यारा है तो किसी को धर्म प्यारा है, किसी को मानवता प्यारी है तो किसी को संविधान प्यारा है, किसी को हिंदुस्तान प्यारा है तो किसी को भारत प्यारा है, किसी को तिरंगा प्यारा है तो किसी को चोर लफंगा प्यारा है। 15 ऑगस्ट 47 ला स्वतंत्र हा देश, मराठवाड्याला होता त्या निजामाचा पाश। अन्यायाला कंटाळून करते हाय हाय, अन्यायाला कंटाळून करते हाय हाय, मराठवाड्याची आमच्या व्यथा सांगू काय। रजाकार काशी रिजवी, धर्मांध विचार रुजवी, अन्यायाची सार शिजवी, अमानुष्य तलवार गाजली। रजाकार संघटना अतिशय क्रूर अन्यायी अत्याचारी होती। एखादे छोटे बाळ जर रात्री बेरात्री रडू लागले तर त्याचे आई वडील त्या बाळाला म्हणायचे, बेटा मत रो नहीं तो रजाकार आ जाएंगे। न जाने कितने निरपराध लोगों को इन जालिम रजाकारों ने मार डाला, न जाने कितने मासूम बच्चों की जिंदगी ली, न जाने कितने महिलाओं पर उन रजाकारों ने हाथ डाला और न जाने कितने संसार उन्होंने उजाड़ दिए। रजाकार काशी रिजवी, धर्मांध विचार रुजवी,
अन्यायाची चार शिजवी अमानुष्य तलवार गाजवी. अशी अध्यायी अत्याचारी रजाकार संघटना म्हणजे AIMIM अर्थात ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन या मोहम्मद नवाज खान यांनी स्थापन केलेल्या संघटनेचाच एक भाग म्हणजे ही रजाकार संघटना होती. जेव्हा 1944 मध्ये बहादूर यार जंग यांच्या निधनानंतर कासिम रजवी हा या रजाकार संघटनेचा अध्यक्ष झाला. कासिम रजवी क्रूर फार यमायमची पेरली विचार धर्मांध चालून तलवार केले निरपराध ठार. खरं पाहिलं तर हैदराबादचा निजामशाह क्रूर नव्हताच, पण त्या निजामाला भारतात विलीन होण्यास विरोध करणारा हाच तो कासिम रजवी होता. गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल से दिल्ली में इसकी मुलाकात हुई तो कासिम रजवी कहता है, इन हाथों में मैं पेन से ज्यादा तलवार को पसंद करता हूँ. अगर आपको रोकना है तो रोक ले. इसलिए तो कासिम रजवी को निजाम गवर्नमेंट का फ्रैंकेस्टाइन डेमन कहते हैं. कासिम रजवी इज कॉल्ड एज फ्रैंकेस्टाइन डेमन ऑफ निजाम गवर्नमेंट. कासिम रजवी याची उपमा इतिहासामध्ये क्रूर कर्मा हिटलरच्या बरोबर केलेली आहे आणि रजाकारी जे पठाण होते त्यांना नाझी या सैन्याची त्यांनी उपमा दिली आहे. रजाकार कासिम रजवी धर्मांध विचार रुजवी अन्यायाची सार शिजवी